सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज फिरायला जाणार आहेत आम्ही. माझे दाजी आणि दीदी मला फिरायला घेऊन चाललेत. तर पूर्ण ब्लॉग तुम्ही बघाल. 2-3 पार्ट्समध्ये मी ब्लॉग टाकणार आहे. चालू करूया. दिवसासाठी फिरायला चालली आहे मी. माझी बॅग बघा केवढी मोठी, एवढी मोठी बॅग 4 दिवसासाठी. मेकअपचं सामान जास्त आहे याच्यात कपड्यापेक्षा, आणि ते कपडे पण माझे नाही आहेत, मी गोळा केलेत. सकाळी 3 वाजता उठून दीदीने स्वयंपाक केलाय सगळा. 3 वाजता उठून. आणि हे 2 दीदीच्या मुली आहेत. आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. सगळ्या न्यू फॅमिलीज आहेत. माझ्या ओळखीचं कोणीच नाही आहे इथं, कोणीच. बघूया ट्रिपच्या शेवटपर्यंत कोणासोबत किती ओळख होती. ते ही ओळखीची आहे माझ्या फक्त. आम्ही पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय, दिंडोरीला. दिंडोरी किती वाजता निघलो होतो सकाळी आपण? सकाळी बरोबर 6:55 निघलो आहोत. आम्ही पोहोचलोय फर्स्ट डेस्टिनेशनला, दिंडोरीला. दिंडोरीला स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिथं आता आम्ही व्हिजिट देणार आहेत. इतकी गरमी आहे, इतकी गरमी आहे ह्या गरमीमध्ये. आणि वरून आमच्या गाडीमध्ये AC पण नाही आहे, विदाऊट AC गाडी आहे आमची. खिडकी खोलली की गरम हवा येते आणि खिडकी बंद केली की गरम होते. मला पण समजत नाही, माझा अवतार बघा कसं झाला यार. मला ना फक्त एकच गोष्ट माहिती आहे, मला रिग्रेट नाही झालं पाहिजे मी ट्रिपला आलेली. एकदम माझ्या ओळखीचं कुणी नाही आहे, झोन आउट फील होते मला. किती ऊन आहे, चटके बसायला. किती चुल्ले माझ्यात एवढ्या गरमीचे. पण मला रील सॉरी व्हिडिओ शूट करायचा आहे. आम्ही आतमध्ये गेलो होतो, पण त्यांनी आम्हाला फोन ऑफ करायला लावले होते. तर त्यांनी आम्हाला माहिती सांगितली, पंचमहायज्ञ करा, घरच्या घरी करा, अशी पूजा करत जा. कसा दोष असेल कुंडलीत, घरात, अजून कशात, वास्तूमध्ये, अजून कशाचा दोष, तर त्याचं सगळं निर्वारण तुम्हाला फ्रीमध्ये करून मिळेल. वेगवेगळे केंद्र आहेत म्हणजे प्रत्येक ठिकठिकाणी तिथं जाऊन भेट द्या. अजून खूप काही सांगितलं त्यांनी, तुम्ही पण या आणि भेट द्या. पण लेडीज आहे तेवढ्या सगळ्यांनी सकाळी 3 वाजता उठून स्वयंपाक केलाय एवढ्या सगळ्या लोकांचा. आणि एक काकूनी तर भाजी केली होती अशी डब्बा भरून, हातात दाखवू शकत नाही, असा डब्बा भरून केली होती. पण ती पातळ भाजी होती, ती सगळी खराब झाली, खायला मिळाली. आम्ही आमच्या सेकंड डेस्टिनेशनला आलोय, वणीला सप्तशृंगी गड बघायला. तुम्हाला एक दाखवते बघा. इतका वरती गड असतो का कुठं? आणि देवी एवढ्या वरती का जाऊन बसली संभारा खरं रुसून? देवी भेटली ना, मी नक्की विचारेल देवीला. एवढ्या वरती चढल्या नाही जाणार म्हणून आम्ही रोपवेने जाणार आहे. रोपवे. आम्ही आताच म्हातारे झालोय. दाजीचं तरी कळतं. दाजी तुम्ही रोपवेने जाणं ठीक आहे. सहज आम्ही चालत जाऊ शकतो. आम्ही जुने लोक चालत जाऊ शकतो. काही बोलते, हे नाही जाऊ शकत. माणसं आहेत रायगडावर, जावळीच्या खोऱ्यात राहिलेली माणसं. तुम्हाला न्यावं लागतंय कधीतरी ट्रेकिंगला, म्हणजे कळण कोण चढतंय कोण बसतंय. बर. दाजी म्हणले की आपापलं पार्सल सांभाळा. पार्सल नाही, आपापले लेकरं सांभाळा. बरं दाजी, मी तुमच्या भरोशावर आली, मला कोण सांभाळत? बहीण सांभाळून. किती भारी ना, यांच्या जीवावर आली मी. इथे मी माझ्या पुरी सांभाळतो, सासऱ्याची पुरी सांभाळतो. 23 लोक आहेत आम्ही. 23 लोक एका डब्यामध्ये 10 जण बसतात. किती उंच आहे बघा. टप्प्याने जायचंय. आमच्या दोघांना एका साईडला ठेवलंय. तुला विश्वास आहे माझ्यावर? तुला मी वरून खाली नीट आली. याला विश्वास आहे माझ्यावर. मम्मी तू बघते
का ब्लॉग बघ. याला विश्वास आहे माझ्यावर, तुला नाहीये. पेनी फक्त 2 मिनिटात वरती आलोय आम्ही, फक्त 2 मिनिटात. पायऱ्या चढायचं म्हणलं असतं तर दुपारी चालत आपण 5 वाजले संध्याकाळची. खूप वेळ लागला असता. आतापर्यंत एवढी गरमी होत होती, पण इथं आल्यानंतर सगळी थंड थंड वारं येते. मस्त गर्दी खूप आहे यार, खूप जास्त गर्दी. उभा का चाल राहू. एवढी चमचम पाहून मला सगळं घ्यावं वाटतं, पण मी हातात घेतलं की मला काही आवडतच नाही. या ठिकाणी खाली पार्क केली आमची गाडी. आता आम्ही चलत चाललोय. 10 वाजलेत आणि आम्ही स्टेसाठी रूम शोधत आहेत आणि जेवणासाठी पण शोधत आहेत, पण आम्हाला काही सापडत नाही. आम्ही एक विला पाहिला, त्याने आम्हाला 50,000 रुपये सांगितले. एवढे पैसे जिथं आमची ट्रिप पण नाही आहे. एवढं कुठं असतं का, म्हणून आता आम्ही दुसरे ऑप्शन्स बघते, ते बघत राहू. पण मग आजचा ब्लॉग इथं संपू. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मन दीदी लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर शेअर करा, सगळंच करा. बाय.